नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत पु ल देशपांडे यांच्याबद्दल. चला तर मग सुरुवात करूया. मराठी साहित्य विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे पु ल देशपांडे. त्यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे होते. ते लेखक, विनोदीवीर, नाटककार, अभिनेते, संगीतकार आणि समाजसेवक होते. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांचे बालपण सांस्कृतिक वातावरणात गेले. लहानपणापासूनच त्यांना संगीत आणि साहित्याची आवड होती. त्यांनी आपले शिक्षण मुंबई आणि पुणे येथून पूर्ण केले. विद्यार्थी जीवनातच त्यांची कलात्मक प्रतिभा दिसून आली. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून देखील काम केले. अध्यापन करतानाही त्यांचा साहित्याशी संपर्क कायम राहिला. पुढे त्यांनी पूर्णवेळ साहित्य आणि कला क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या लेखनात विनोद आणि वास्तव यांचा सुंदर संगम आढळतो. त्यांनी सामान्य माणसांच्या जीवनाचे प्रभावी चित्रण केले. त्यांचे साहित्य सर्व वयोगटातील लोकांना आवडते. त्यांच्या भाषाशैलीत साधेपणा आणि ओघवतेपणा होता. वाचकांना त्यांच्या लेखनात स्वतःचे प्रतिबिंब दिसते. त्यांनी अनेक कथा, प्रवासवर्णने आणि व्यक्तिचित्रे लिहिली. त्यांच्या प्रत्येक कृतीत जीवनाचा वेगळा पैलू दिसतो. व्यक्ती आणि वल्ली हे त्यांचे अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकातील व्यक्तिरेखा आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी सामान्य माणसांचे असामान्य दर्शन घडवले. त्यांच्या निरीक्षण शक्तीचे सर्वत्र कौतुक केले जाते. बटाट्याचे चाळ हे त्यांचे आणखी एक लोकप्रिय पुस्तक आहे. या पुस्तकातून त्यांनी समाजातील विविध व्यक्तिमत्त्वे रंगवली आहेत. असामी हे त्यांचे विनोदी साहित्य विशेष गाजले. त्यातील विनोद वाचकांना खळखळून हसवतो. त्यांनी अनेक प्रवास वर्णनेही लिहिली. अपूर्वाई हे त्यांचे प्रसिद्ध प्रवास वर्णन आहे. परदेशातील अनुभव आणि त्यांनी अत्यंत रंजक शैलीत मांडले. त्यांच्या प्रवास वर्णनात माहिती आणि मनोरंजन यांचा समतोल दिसतो. ते उत्कृष्ट वक्तेही होते. त्यांच्या भाषणांना मोठी गर्दी होत असे. त्यांचा विनोद कधीही कोणाला दुखवणारा नव्हता. ते सकारात्मक आणि आनंदी दृष्टिकोन मांडत असत. त्यांनी अनेक नाटके लिहिली आणि सादर केली. त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभिनय क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या. दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी यश मिळवले. संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ते उत्तम हार्मोनियम वादक होते. भारतीय शास्त्रीय संगीतावर त्यांचे विशेष प्रेम होते. अनेक नामवंत संगीतकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांनी संगीतविषयक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांना कला आणि संस्कृतीचा प्रचार करणे आवडत असे. ते संवेदनशील आणि दयाळू व्यक्तिमत्वाचे होते. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांना मदत केली. गरजू व्यक्तींना त्यांनी आर्थिक सहाय्य दिले. समाजकार्यात त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. त्यांची पत्नी सुनेता देशपांडे या देखील प्रसिद्ध लेखिका होत्या. दोघांनी मिळून अनेक सांस्कृतिक कार्य केले. त्यांच्या सहजीवनाचा आदर्श अनेकांना प्रेरणा देतो. पु ल देशपांडे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला. महाराष्ट्र शासनानेही त्यांचा गौरव केला. त्यांच्या साहित्याला समीक्षकांनी भरभरून दाद दिली. वाचकांचे प्रेम हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. त्यांनी मराठी भाषेला नवे वैभव प्राप्त करून दिले. त्यांचे साहित्य आजही तितकेच लोकप्रिय आहे. नव्या पिढीतील वाचकही त्यांची पुस्तके आवडीने वाचतात. त्यांच्या विनोदात जीवनाचे तत्त्वज्ञान दडलेले असते. त्यांनी माणुसकीचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. त्यांनी मराठी संस्कृतीचा गौरव वाढवला. त्यांच्या लेखनातून समाजाचे वास्तव प्रतिबिंबित होते. त्यांनी साहित्याला लोकाभिमुख बनवले. त्यांच्या व्यक्तिमत्वात साधेपणा होता. प्रसिद्धी मिळूनही ते नम्र राहिले. त्यांच्या कार्याचा प्रभाव अनेक पिढ्यांवर पडला आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांचे योगदान अमूल्य मानले जाते. 12 जून 2000 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाला मोठा धक्का बसला. परंतु त्यांची साहित्य संपदा आजही जिवंत आहे. त्यांच्या पुस्तकांमधून त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत आहेत. पु ल देशपांडे हे मराठी भाषेचे खरे उपासक होते. त्यांच्या कार्यामुळे ते सदैव स्मरणात राहतील. मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.